श्रावण महिना केवळ भक्तीचाच महिना नव्हे तर आपले निसर्गासोबत असणारे नाते सांगणारा अत्यंत महत्वाचा महिना म्हणून ओळखला जातो। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। श्रावण मासातील शुक्ल पक्षातील 5व्या दिवशी नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो आणि उद्या हा नागपंचमीचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे। आणि नागपंचमी निमित्त आपण जर पाहिलं तर ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये सुंदर सुंदर नागाच्या अशा मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात। खरेदीसाठी ही ठाणेकरांची एकच गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये आपण बघू शकतो सुंदर सुंदर नागाच्या मूर्ती असतील, पंचधान्य असेल, कापसाचे वस्त्र असतील, ताना असेल, खरेदी करण्यासाठी ठाणेकरांची एकच गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि महत्वाचं म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात अशी धार्मिक धारणा आहे। विशेषतः ज्या व्यक्तींना कालसर्प दोष आहे त्यांना त्या दिवशी केलेली पूजा लाभदायक ठरते असे मानले जाते। आणि या दिवशी शिवलिंगावरही रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते। अनेक धार्मिक कारण या मागे आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो खरेदीसाठी या ठिकाणी ठाणेकरांची गर्दी झालेली आहे। त्या मावशी आपल्यासोबत जोडलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मागील 30 वर्षांहून अधिक काळ त्या ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये व्यवसाय करत असतात। ताई, ठाणे लाईव्ह मध्ये स्वागत। खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते, नागपंचमीचा उत्सव आहे, काय काय विक्रीसाठी आले यंदा आपल्याकडे नाग आहे, पंचधान्य आहे, कापसाचं वस्त्र आहे आणि ताना आहे आणि आपल्याकडे नाग नरसोबा आहे। काय नागाचं वैशिष्ट्य वेगळं पण काय? आपल्याकडे मातीचे नाग आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे हे आम्ही घरी बनवतो आणि होलसेलनी पण देतो। पंचधान्याचं वैशिष्ट्य काय सांगाल? याच्यामध्ये आपल्याला ज्वारीच्या लाया, भाताच्या लाया, परत चणा, शेंगदाणा आणि फुटाणे हे असे पंचधान्य असं ते नागाला आवडतं म्हणून आपण ते पंचधान्य विकतो। आणि कापसाच्या वस्त्राचं काय वैशिष्ट्य आहे? हे देवाला आपल्याला म्हणजे देवाला पण असं वस्त्र वाहतो असं ब्राह्मणांनी सांगितलंय म्हणून आम्ही ठेवतो। याचं काय वैशिष्ट्य? हे नाग नरसोबा आहे, हे आपल्याला त्या दिवशी लावतात आणि आपल्या घरी पूजा करतात। प्रत्येकाच्या घरी म्हणजे करतात, कुणाच्या घरी करतात, कुणाच्या नाही करतात, गावगावची पद्धत। नक्कीच। आणि मूर्त्या जर पाहिलं तर शिवलिंगावरती ही बघा, शिवलिंगावरची एक सुंदर मूर्ती आपल्याकडे, परत ही आहे, परत आपल्याकडे ही बघा ही नवीन अशी आलेली आहे, परत आपल्याकडे ही अशी बसलेली आहे, परत आपल्याकडे ह्या बघा अशी मस्त मोठी मूर्ती पण आहे। काय याची किंमती काय, साधारण किंमत काय? आपल्याकडे 20 रुपयापासून 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये आणि 150 रुपये आणि हे 20 रुपयाला। कारण का यंदा भात लागवड होती त्यामुळे आदिवासी बायका आल्या नाही, त्यामुळे मालाचं खूप शॉर्टेज झालंय, त्याच्यामुळे आपल्याला ते खूप महाग मिळालंय, त्याच्यामुळे आपण ते महाग विकतोय। उत्तम आहे, म्हणजे आपल्याला हे महादेवाचं मंदिर जवळ असल्यामुळे आज सोमवार आहे, सगळे दर्शनाला येतात, त्यामुळे सगळेजण आपल्याकडे आवर्जून खरेदी करतात आणि ठाणेकरांचे खरंच धन्यवाद जे आम्हाला प्रतिसाद देतात। नक्कीच आपण पाहू शकतो ठाणेकरांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आणि बाजारपेठेमध्ये आपण बघू शकतो अगदी सुरुवातीलाच आपण बघू शकतो यांचं दुकान आहे, मागील अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी सीझननुसार वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी आणत असतात। आणि नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने जीवनातली संकटे दूर होतात अशी धार्मिक धारणा आहे। तर विशेषतः ज्या व्यक्तींना कालसर्प दोष आहे त्यांना त्या दिवशी पूजेचा लाभ ठरतो, ही पूजा लाभदायक त्याच्यासाठी ठरली जाते असं मानलं जातं। आपण आणखीनही पुढे जाणार आहोत, कशा प्रकारे ठाण्याची बाजारपेठ सज्ज झालेली आहे ते आपण पाहणार आहोत। आपण बघू शकतो बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी सुंदर सुंदर नागाच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात। नागपंचमीचं अनन्य साधारण असं महत्व आहे, आपण बघू शकतो खूप सुंदर सुंदर नागमूर्ती आपल्याला पाहायला मिळते। पंचधान्य असेल, समोरच्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो ठाणेकरांची ही खरेदी करण्यासाठी एकच गर्दी पाहायला मिळते। दादा, कुठून आले आपण? आपण बघू शकतो काही सुंदर सुंदर मूर्ती पाहायला मिळते, काय यांची किंमत काय, वैशिष्ट्य काय? ही मूर्ती वर करून दाखवा, सुंदर अशी मूर्ती। याची किंमत 300 रुपये, ही पंचमूर्ती 400 रुपये। नको नको, याची किंमत काय? हे 50, हे 100। काय काय विक्रीसाठी काय काय आणलंय? तानी आहे, प्रसाद आहे, तेल आहे, हा एवढंच आहे। परत हळदीची पानं आहे, हळदीची पानं। आपण पाहू शकतो ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये सुंदर सुंदर
नागाच्या मूर्त्या असतील, ताणा असेल, सोबतच प्रसादही आपल्याला पाहायला मिळते जे नागाला नैवेद्य म्हणून दाखविलं जातं. खरेदी करण्यासाठी ठाणेकरांची एकच गर्दी आपल्याला होताना पाहायला मिळते. बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात ठाणेकर येताना पाहायला मिळत आहेत. आज पहिला श्रावणी सोमवार आहे. जवळच श्री कोपिनेश्वर मंदिर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भक्तजन या परिसरात येत आहेत आणि त्याचमुळे आपण बघू शकतो खरेदीसाठी ही गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि ठाणेकरांचा एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो. दादा कुठून आले? मागे नागपंचमीचा उत्सव आहे, काय खरेदी केलं का? नाही, खरेदी करायची. काय वाटतं, महागाई वगैरे वाढली काय? आहे आता आहे तसं आपण चालून घ्यायला पाहिजे. नक्कीच आपण पाहिलं ठाणेकरांशी आपण संवाद साधलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे काय ना काय चालूच असतं. थोडीफार महागाई होतेच, पण सण तर साजरे करायलाच पाहिजे. बरोबर, सण तर साजरे करायलाच पाहिजे. आपण बघू शकतो सुंदर सुंदर नागाच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी ठाणेकरांची गर्दी होताना पाहायला मिळते. ताई कुठून आले? कुठून आले? ज्ञानसाधना कॉलेज. ज्ञानसाधना कॉलेजच्या इथून आलात. काय उद्या नागपंचमी आहे, खरेदी करतायत? हो. काय एकंदरीत काय सांगाल, काय काय खरेदी केलं? आता करतोय आता नागोबाबा, त्याला लागतात त्या लहाया, गोमेटा. का महागाई वगैरे झाली वाटतं? हो ना, खूपच वाढली महागाई बरोबर. हो. गृहिणी आज सगळं सांभाळता हो. कसरत होत असेल. कसरत होते. कामावरून यायचं आणि मग हे सगळं घ्यायला यायचं. बरोबर, नक्कीच आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात गृहिणीही आपल्याला पाहायला मिळतात आणि घर सांभाळून काम सांभाळून आपण बघू शकतो. सण उत्सवही आपले जपणं गरजेचं आहे आणि आता बघू शकतो या सुंदर सुंदर नागाच्या मूर्त्यांची खरेदी करण्यासाठी ठाणेकरांची एकच गर्दी होताना पाहायला मिळते. बाजारपेठ पूर्ण सज्ज झालेली आहे आणि बाजारपेठेतली ही दृश्य आपणही जर सुंदर नागाची मूर्ती असेल, ताणा असेल, पंचधान्याचा प्रसाद खरेदी करण्यासाठी येऊ इच्छित असाल तर बाजारपेठेमध्ये आपण जर पाहिलं तर सुंदर सुंदर या नागोबाच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि शिवलिंगावरती आपण बघू शकतो ही सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि धार्मिक परंपरेनुसार जशी पूजा केली जाते त्या पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य तुम्हाला ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये मिळणार आहे. केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीही सर्प पर्यावरणातील एक महत्वाचा घटक आहे. ते शेतीत कीटकांवर नियंत्रण ठेवतात, त्यामुळे अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांचे मित्र म्हणून सापाला देखील ओळखलं जातं. नागपंचमी हा सण आपल्याला त्याच्या योजनांची आठवण करून देतो आणि त्याच्या संरक्षणाची गरजही अधोरेखित आहे ते करत असतो. अत्यंत महत्वपूर्ण सण म्हणून नागपंचमीला पाहिलं जातं आणि याच नागपंचमीचा उत्सव साजरा करण्यासाठी ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये आपण बघू शकतो नागाच्या सुंदर सुंदर मूर्त्या असतील, ताणा असेल, प्रसादी असेल विक्रीसाठी आलेला आहे आणि आपणही जर खरेदी करू इच्छित असाल तर नक्कीच ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये येऊन आपण भेट देऊ शकता. श्रावण महिना हा केवळ भक्तीचाच नव्हे तर निसर्गाशी आपल्या अतूट नात्याचे दर्शन करणारा महिना आहे आणि याच श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील 5वा दिवस नागपंचमीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि एकच गर्दी आपल्याला बाजारपेठेत होताना पाहायला मिळते आणि समोरच्या दृश्यामध्ये बघू शकतो सुंदर सुंदर नागाच्या मूर्ती घेण्यासाठी एकच गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. मोठी अशी नागाची मूर्ती आपण बघू शकतो ते घेतलेली आहे, खरेदी केलेली आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई, सुंदर अशी मूर्ती आपण खरेदी केलेली आहे. उद्या नागपंचमीचा उत्सव आहे, काय सांगाल एकंदरीत? आम्हाला मोठीच मूर्त लागते, म्हणजे मोठी मूर्त कसं दिसण्यात येते. छोट्या मूर्त घेऊन काय पूजा करायची ते ताण्यामध्ये लपून जातात, म्हणून मग मोठी मूर्त घेतो जेणेकरून ती दिसण्यात येईल. दरवर्षी मोठी. कसं उद्या नागपंचमीचा उत्सव आहे, श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे, कसा आनंद? आनंद तर खूपच आहे. दरवर्षी आमच्याकडे नागपंचमी असते, त्याचा आनंद असतो. कधी सुरू करू, कधी तयाऱ्या सुरू करतो, कधीपासून श्रावण सुरू होण्याची वाट बघत असतो. नक्कीच आपण पाहू शकतो ग्राहकांचाही ठाणेकरांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण पाहिलं की या ताईंनी ही सुंदर आणि मोठी अशी नागाची मूर्ती खरेदी केलेली आहे. दरवर्षी त्यांच्या घरामध्ये अशाच प्रकारे मोठ्या
नागाची पूजा केली जाते असं त्यांनी ठाणेकरांशी बोलताना सांगितलेलं आहे. आणि खरेदीसाठी ठाणेकरांची एकच लगबग आपल्याला ठाण्याच्या बाजारपेठेत पाहायला मिळते. ठाणे शहरातली व जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. ठाणे शहरातील व जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. नमस्कार.